मला सूर्य नमस्कार करायला घालायला खूप आवडतं. सो पालेभाज्या, ग्रीन व्हेजिटेबल्स मला द्या. आय एम हॅपी. आणि गेली 22 ते 24 वर्ष मी साखरच नाही खाल्ली. नमस्कार, मी मिलिंद गवळी. आज मी माझं डाएट शेअर करणार आहे तुमच्याबरोबर. राजश्री मराठी. सो लेट्स शूट. डाएट चॅलेंजेस आयुष्यभर घेतलेत. म्हणजे एक तर सगळ्यात सुरुवातीला माझी आई डायबिटिक असल्यामुळे ती खूप गोड बनवायची पण, खाऊ घालायची आणि स्वतःही बिंदास खायची. तर मी तेव्हा चॅलेंज घेतलं होतं की विदाऊट साखर माणूस जगू शकतो. आणि गेली 22 ते 24 वर्ष मी साखरच नाही खाल्ली. सो दॅट वॉज अ चॅलेंज. म्हणजे साखरेचे प्रकार काहीच नाही. एनिथिंग विथ शुगर, म्हणजे पेस्ट्रीज नाही किंवा साखरेचा चहा किंवा जे इन जनरल साखर आपण म्हणतो. सो आय क्विट शुगर आणि त्याची नंतर मला सवय झाली. सो आय टेक अप अ चॅलेंज अँड देन इट बिकम्स अ पार्ट ऑफ लाईफ. मला कम्प्लीट मॉर्निंग. मी अजूनही सकाळी 5:30-6 ला उठतो. 6 नंतर मला झोप लागतच नाही. आणि रात्री मला 10-10:30 नंतर मला असं वाटतं दॅट इज द टाइम टू स्लीप. आता कामामुळे कधी कधी थोडा उशीर होतो, पण मी प्रयत्न करतो की आय स्लीप अर्ली सो आय कॅन गेट अप अर्ली फ्रेश इन द मॉर्निंग. ओके. आणि आता तर काय झालंय, मी इथे ठाण्यामध्ये शिफ्ट झालोय. सो आय डोंट मिस सनराईज. जो 6:30 वाजता सूर्य उगवताना मला दिसतो आणि दॅट मॅजिकल मोमेंट आय डोंट वॉन्ट टू मिस इन लाईफ. तुम्ही ज्या वेळेला मला सूर्योदय बघायला मिळतो, दॅट इज द बेस्ट प्रेशियस मोमेंट मी आय लॉंग फॉर. फूडी आहे. मला जेवण, अन्न किंवा प्रेमाने कोणी बनवलेलं सुगरण, आता आपल्याकडे इतक्या सुगरण मुली आहेत, तर त्यांनी प्रेमाने बनवलेलं मला खायला खूप आवडतं. आय लव्ह फूड. पण एवढंच मी आता हल्ली करतो की मी ऍटलिस्ट टेस्ट करतो. मी खूप असं पोटभर नाही खात. आय डोंट मिस आउट ऑन गुड फूड. आणि आय एम अ व्हेजिटेरियन. सो सध्या गेल्या सव्वा वर्षापासून माझं मॉर्निंग रिच्युअल असं आहे की मी सकाळी उठल्या मी ब्रश केल्यानंतर मी नीती करतो, जलनीती. आणि जलनीती केल्यानंतर मी योगा करतो. सूर्यनमस्कार पासून सुरू करतो. देन सूर्यनमस्कार केल्यानंतर मी काही योगाचे प्रकार केल्यानंतर मी प्राणायाम करतो. प्राणायाम मध्ये भस्त्रिकापासून सुरू करतो, नंतर कपालभाती करतो, अनुलोम विलोम करतो आणि भ्रामरी करतो आणि मग ओंकार, आणि त्याच्यामध्ये काही बंध वगैरे असे लावून माझा हा रोजचा रुटीन झालाय, विच हॅज हेल्प मी. मी लोकांना पण आता प्रमोट करतो, कारण आता सव्वा वर्ष मी करतोय. तर आत्ताच्या ज्या कोविडच्या काळामध्ये किंवा या करोनाच्या काळामध्ये रिस्पिरेटरी हा आजार असल्यामुळे लोकांना ऑक्सिजन सिलेंडर आणि याची व्हेंटिलेटरची गरज लागते. तर मला असं वाटतं की तुम्ही स्वतःच जर प्राणायाम केलं तर तुम्हाला जो निसर्गाने दिलेला ऑक्सिजन आहे तो तुम्हाला मॅक्सिमम घ्यायची सवय लागेल. लोकांना प्रॉपर ब्रीथ करता येत नाही. मला आयुष्यभर ब्रीदिंग करता येत नव्हतं. प्रॉपर ब्रीदिंग जे म्हणतो ना आपण, ते करत नाही. त्याच्यामुळे खूप आजार होतात. तर प्राणायामनी ते सगळे आजार एलिमिनेट होतात आणि आपण आपली इम्युन सिस्टम खूप स्ट्रॉंग होते असं म्हणतो. मला आता काय झालंय, बिकॉज ऑफ माय वर्क शेड्यूल, आता शूटिंग रेग्युलर चालू असल्यामुळे मी पूर्वी दीक्षित डाएट करायचो.
जगन्नाथ दीक्षितांचं 2 मील्स अ डे विच वॉज व्हेरी कम्फर्टेबल फॉर मी. मला खूपच छान झालं होतं की 2 वेळेच जेवायचं. त्यामुळे 11-11:30ला मी सकाळचं लंच किंवा ब्रंच आपण म्हणतो तसं केल्यानंतर डायरेक्ट रात्री 8-8:30ला मी जेवायचो. पण बिकॉज ऑफ शूटिंग मला ते आता फॉलो करता येत नाही. सो आय हॅव टू हॅव ॲटलिस्ट 3 मील्स मिनिमम. आणि इव्हनिंगला आय प्रिफर टी अँड सम बिस्किट्स असतात. तर सकाळी मॉर्निंग आय हॅव ब्रेकफास्ट मध्ये आपला इंडियन ब्रेकफास्ट जो असतो मग त्यात पोहे असतात किंवा सांजा असतो किंवा ऑमलेट असतं, ब्रेड बटर. आय स्टार्टेड ड्रिंकिंग कॉफी. मी खूप वर्ष कॉफी बंद केली होती. मी कॉफी पितच नव्हतो. पण माझ्या जावयानी मला सांगितलं की डॅड यू नीड एनर्जी आणि तू शूट करतो आणि हे करतो तर ऍटलिस्ट हॅव अ कॉफी तुला. सो स्टार्टेड विथ कॉफी. सो सकाळी मॉर्निंग आय हॅव 1 कप ऑफ कॉफी अँड देन प्रॉपर लंच मध्ये आता आमचं लंच शूटिंग सेटवरच होतो त्यामुळे 2 पोळ्या, एखादी भाजी, प्रॉपर वरण बिकॉज दॅट इज प्रोटीन. सो कधी कधी 2 वाट्या वरण आणि थोडासा भात. दॅट इज माय बेसिक फूड इन द आफ्टरनून. दॅट इज माय लंच अँड देन डिनरला घरी जे काही कढी खिचडी असते, भाकरी असते, कधी पालेभाज्या आम्ही जास्त प्रिफर करतो. सो प्रॉपर आय थिंक होलसम फूड बाहेरचं अवॉइड करतो. कधी कधी खावं लागतं पण मी सहसा मी टाळतो बाहेरचं खायचं. पालेभाज्या, मला पालेभाज्या दिल्या ना आणि भाकरी पालेभाजी त्याच्याबरोबर एखादं लोणचं चटणी किंवा दॅट इज म्हणजे जे नॉनव्हेज खाणारे लोक ज्या वेळेला ते तंदुरी चिकन खातात किंवा मटन बिटन खाताना जे ताव मारून खातात ना तसं मी पालेभाज्या खाताना करतो की मला खूप आवडतं. मला मेथीची भाजी दिली, शेपूची भाजी दिली. बऱ्याच लोकांना शेपूची भाजी आवडत नाही. मला ते लाल माठ त्याची भाजी कांद्याची पात खूप छान मला आवडते. सो पालेभाज्या ग्रीन व्हेजिटेबल्स मला द्या, आय एम हॅपी. त्याच्याबरोबर एखादी आमटी असेल किंवा टमाट्याचं सार असेल, कढी असेल, इव्हन मला मठ्ठा असतो, ताक मठ्ठा, त्या तसे पण कॉम्बिनेशन मध्ये मला खूप आवडतं. एक तर माझी बायको सूप्स खूप छान बनवते. एक्झॉटिक आणि ऑसम सूप्स कुठून क्रिएट करते ती मला माहिती नाही, कुठे अभ्यास करते. पण आता सध्याच्या आई कुठे काय करते, त्या शूटिंगच्या सेटवर रेग्युलरली तिचे सूप्स येतात. म्हणजे तिला एक बाई तिथे भेटली, तिच्या मुलाला काहीतरी काम पाहिजे होतं. ती म्हणाली मी तुला काम देते, तू अभ्यास कर, सगळं कर, फक्त माझं एक काम कर की माझा टिफिन आहे ना तो घरनं शूटिंग सेटवर पोहोचवत जा. आणि त्या टिफिन तो घेऊन येतो, त्याच्यात सूप्स असतात आणि ऑसम सूप्स. तर आय लुक फॉरवर्ड फॉर दॅट सूप्स. बाकीचं ते जेवण ती छान बनवतेच. माझी आई तर सुगरणच होती. म्हणजे ती गेल्यानंतर मला पोळ्या ज्या आहेत, तिच्या हातच्या ज्या पोळ्या होत्या त्या इतक्या सुंदर की मला त्याच्यानंतर अशा तिच्या हातच्या पोळ्या खायला मला कधी मिळाल्या नाही. म्हणजे माझी बहीण तिच्यासारखीच पोळ्या करते आईसारखी, पण तिच्या हातच्या कधी मिळाल्यानंतर मी खूप खुश होतो. आणि आईच्या हातचे सगळेच पदार्थ, मी दुर्दैवी आहे की ज्या वेळेला आई होती त्यावेळेला तिने केलेल्या पुरणपोळ्या मी खायचो नाही, कारण मला डाएट करायचंय. मी आईला म्हणायचो आई मी ऍक्टर आहे तर मला वजन नको वाढायला आणि मी गोड नाही खात आणि असं. तर ती गेल्यानंतर मला कधी कधी असं मी जेव्हा बघतो ती अनारसे करायचे, लोकांना अनारसे करायला जमत नाही, कठीण असतं ते अनारसे करणं. किंवा तिच्या हातचं कुठलाही पदार्थ
हा अप्रतिमच असायचा. पण मी खूपच डाएट करत असल्यामुळे त्यावेळेला मी ते खायचो नाही. आज मला असं वाटतं की मी आई असती तर खाल्लं असतं आणि थोडे आणखीन एक्सरसाइज केली असते, थोडं आणखीन जॉब केलं असतं, चाललं असतं. मी नाही चीट डे करत. मला तो चीट डे हा प्रकारच आवडत नाही. चीट डे इज समथिंग, सी यू हॅव टू बी अवे फ्रॉम टेम्पटेशन्स. तुम्हाला काही गोष्टी खरंच जिभेला पाहिजे असतात. म्हणजे मला आईस्क्रीम्स खूप आवडतात. पण मला माहितीये की आईस्क्रीम डझंट सूट मी. त्यामुळे मी स्वतःला सांगतो की दिस इज नॉट गुड फॉर माय हेल्थ. आणि आता जसं कोविडच्या याच्यामध्ये घशाची काळजी घ्यायला पाहिजे. आम्ही ऍक्टर आहोत, आम्हाला आमच्या घशाची खूप काळजी घ्यायला पाहिजे. थंड खाल्लं की त्रास होईल म्हणून मी ते मला आवडत असलं तरी मी ते अवॉइड करतो, कधी खात. सो आय डोंट थिंक आय डू एनी चीट डे. चीट डे करणं म्हणजे मला असं वाटतं चीट डे करू नये कधीच. तुम्हाला जे आवडतं ना ते थोड्या प्रमाणात खा. तुम्हाला केक्स, पेस्ट्रीज, काही गोड खावं असं वाटलं तर कमी प्रमाणात खायला काहीच हरकत नाही. पण तुमचं शरीर त्याच्याने डॅमेज होत असेल, तुम्हाला त्याचा त्रास होत असेल शरीराला, तर ते प्लीज खाऊ नका. विच इज नॉट गुड फॉर युअर बॉडी. सो डोंट ईट इट बिकॉज इट इज टेम्पटिंग. पूर्वी मी करायचो. पूर्वी असं जे ट्रेनर्स वगैरे, आता मी जेव्हा जिमला जायचो तर आय यूज्ड टू स्पेंड 2 hours इन द जिम. मी माझी मस्त बॉडी तयार केली होती. बट as you grow old, you realize ki gymming is not good for people who are getting older. What is good is yoga and pranayama. आणि जे ट्रेनर म्हणतात ना की ऍटलीस्ट 5 days a week तुम्ही ट्रेनिंग करायला पाहिजे तुम्ही. तर मला असं वाटतं की तुम्ही रोज ब्रश करताना, रोज जेवताना, तर मग रोज प्राणायाम करा, रोज योगा करा. रोज सूर्योदय होतो ना, तो रोज तुम्ही तो बघा, त्याला नमस्कार करा, तुम्ही पण नमस्कार घाला. सो आय थिंक मेक एक्सरसाइज अ पार्ट ऑफ युअर लाईफ. इट्स ब्रीदिंग. प्राणायाम म्हणजे ब्रीदिंग टेक्निक आहे ना. तुम्ही नकळत श्वास घेताच ना, विदाउट त्या दिवशी श्वास घेणार नाही त्या दिवशी संपलं. सो आय थिंक मी असं ठरवलंय की आयुष्यातले रोजच योगा प्राणायाम करायचं. सो देर इज नो 4 days a week or 5 days a week. It is 7 days a week. योगा रॅपिड एकदम. फिटनेस कॉन्शियस आता आहे, कारण ना काय झालं, डेली सोप करत असल्यामुळे रोज शूटिंग करतो आणि रोज शूटिंग करत असल्यामुळे रोज तुम्हाला ती एनर्जी पाहिजे आणि रोज तुम्हाला जर कधीतरी मला असं वाटलं शूटिंग नसेल तर तुम्हाला असं वाटतं की आपण थोडंसं उशिरा उठू. पण माझं उशिरा उठणं म्हणजे 5:30-6 नाही तर 7 वाजता. 7च्या नंतर तर मी झोपू शकत नाही. आणि ठाण्यामध्ये कसं माझ्या घरातनं मला सूर्योदय दिसतो, तो आय लॉंग फॉर सनराइज, की मला तो रोजचा नवीन सनराइज, न्यू डॉन एव्हरी डे. सो मला तो सूर्योदय मिस करायचा नसतो. मला सूर्य नमस्कार करायला घालायला खूप आवडतं. सूर्य नमस्कार कारण मला असं वाटतं सूर्य नमस्कार घातल्यानंतर तुमच्या पूर्ण बॉडीला एक्सरसाइज मिळते. फ्रॉम टॉप टू बॉटम तुम्हाला पूर्ण एक्सरसाइज सूर्य नमस्कार. नाही, मी कधी डाएट असं ट्राय केलं नाही. म्हणजे मला आय डोंट बिलीव्ह इन दॅट. कारण तुम्ही काय डाएट फॉलो करणार, तुम्हाला घरी जे जेवण बनवलं जातं तेच मला असं वाटतं तुम्हाला दॅट्स अ राईट फूड फॉर यू. प्रत्येक स्टेटमध्ये त्यांच्या प्रकारचं जेवण असतं, ते तुमच्या बॉडीला सवय असते. आणि जेवणाचं कसं आहे, तुम्ही शांतपणे प्रेमाने जे मन लावून जेवलात ना तर सगळं तुमच्या अंगाला लागेल, ते पचेल. आपल्या इथे कसं साऊथ इंडियन फूड आहे ते वेगळ्या प्रकारचं आहे. आपल्या देशामध्ये किती व्हरायटी आहे. आपण असं म्हणू शकत नाही की हेच माणसाच्या शरीराला योग्य फूड आहे. नो, फूड जे आपण परंपरेपासनं किंवा आपल्या घरामध्ये जे बनवलं जातं दॅट इज गुड फूड फॉर यू.
आणि इतक्या वर्षात मला एक लक्षात आलं की व्हेजिटेरियन फूड इज व्हेरी गुड फॉर युअर बॉडी. नॉन व्हेजिटेरियनच्या बाबतीत माझं असं म्हणणं नाही की तुम्ही खाऊ नका, पण मला असं वाटतं की नॉन व्हेजिटेरियन जे आहे किंवा तुम्ही चिकन मटन जे खातात, तर त्याच्यासाठी तुम्हाला त्या पद्धतीचं लाईफस्टाईल पाहिजे, त्या पद्धतीची एक्सरसाइज पाहिजे किंवा त्या पद्धतीचं काम पाहिजे. रस्त्यावर काम करणारा माथाडी कामगार जर तो मटण खात असेल तर त्याचं तो 2-4 तासामध्ये तो उन्हामध्ये जो रस्त्यावर काम करतो ना ते पचत असेल. पण एखादा कम्प्युटरवर बसून काम करत असेल त्यांनी जर मटण खाल्लं तर मला असं वाटतं ते जिरायलाच त्याला 2 दिवस लागतात. तर हेच प्रत्येकाला मी सांगेन की प्राणायाम करा. तुम्ही ब्रीथ करताना तर प्राणायाम शिका आणि प्राणायाम करा. दॅट इज तो मंत्र मला मिळालाय. माझ्या काही जवळच्या प्रेमाच्या लोकांनी मला तो एक्सप्लेन करून सांगितला. माझे जावई जे आहेत दिग्विजय, त्यांनी मला सांगितलं की डॅड यू शुड डू प्राणायाम, प्राणायाम विल हेल्प यू. आणि मग त्यांनी मला एक्सप्लेन करून सांगितलं की ऑक्सिजन काय करतं. मला बॉडीला ऑक्सिजन तुम्हाला तुमच्या पायाच्या तळपायापर्यंत ऑक्सिजन पोहोचायला पाहिजे किंवा तुमच्या बुद्धीला मेंदूपर्यंत ते पोहोचायला पाहिजे. तर ते मी करत असताना मला जाणवलं की खरंच प्राण्यांची आणि नंतर माझे साडू आहेत चंद्रकांत सोळंकी, त्यांनी मला एक्सप्लेन करून सांगितलं. आणि नंतर मग आपल्याकडे युट्यूब जरी आपण उघडलं तर रामदेव बाबा आहेत, धीरज आहे, असे असंख्य योग गुरु आहेत. त्यांच्याकडनं आपल्याला शिकायला मिळेल किंवा तुम्हाला प्रॉपर योगा इन्स्टिट्यूट जॉईन करता आलं तर तुम्ही जॉईन करा. दॅट इज आय थिंक द बेस्ट थिंग इन लाईफ. तुम्हाला जर तुम्ही रोज प्राणायाम केला तर हे सगळे जे व्हायरसेस येत आहेत चायनाकडनं किंवा कुठल्याही देशांमध्ये, त्याला आपण सगळे खूप छान पद्धतीने त्याच्यावर मात करू शकतो असं मला वाटतं.